त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे तुमची ती पार्ट स्प्लिट क्रिएट आणि दुसरं आहे मर्ज डिलीट. ह्याच्यामध्ये मी धुळे जिल्ह्यामधून एक असेंब्लीचं लॉग इन केलंय. त्यांचं 3 पार्ट आहेत. 3 पार्टचा डेटा एक चौथ्या पोलिंग जाणार आहे, नवीन पोलिंग बूथला. तो पोलिंग नंबर आहे 34, नव्याने तयार होणारा. 31, 32, 33 या 3 यादी भागांमधले वोटर. सर 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 आओ सर थोड़ा यार हमारा लैंग्वेज. पार्ट नंबर 31, 32, 33 या तिघ यादी भागातील काही वोटर आपण 34 नंबर पार्टला शिफ्ट करणार आहोत. पण हा 34 नंबर पार्ट असेंब्लीने ठरवलाय की हे 34 नंबर यायला पाहिजे. म्हणजे पहिले नवीन पार्ट 34 क्रिएट करा 33च्या खाली, बरोबर. तर 33चं पहिले तुम्हाला स्प्लिट क्रिएट करावं लागणार आहे. म्हणजे पार्ट नंबर 33 हा स्प्लिट क्रिएट होईल पहिल्यांदा. मला माझा पार्ट नंबर माहिती नवीन कुठला तयार करायचा आहे तो 34. त्यासाठी मी 33 नंबरचा पार्ट स्प्लिट क्रिएट करणार आहे. रॅशनलायझेशन, प्री रॅशनल पार्ट मॅनेजमेंट, क्रिएट न्यू रिक्वेस्ट. तुम्ही जेव्हा आपण पार्ट स्प्लिट क्रिएट किंवा मर्ज डिलीट करणार, क्रिएट न्यू रिक्वेस्ट करायची. त्यासाठी इथे तुम्हाला प्रोसेस टाइप दिलेला आहे. क्रिएट स्प्लिट म्हणजे एकाच यादी भागाचे 2 कैलाश जी, राहुल ज्वाइन कर रहे हैं, प्लीज राहुल को अप्रूव कर दो इस मीटिंग में. राहुल सिंग. हाँ जी हाँ जी. ओके. हिरे साहेब, डेप्युटी अमरावती बोलतो. माझ्या मोबाईलवर मी ट्राय करतोय, मला ऍक्सेप्ट करा, कारण आमच्या एनआयसी मध्ये काही प्रॉब्लेम येतोय, आवाज येत नाही. राहुल आप जॉइन हो क्या? अमरावती डेप्युटी डीओच्या मेल आयडी वरूनच माझ्या मोबाईलवरून ट्राय करतोय. एनआयसीच्या याला मला आवाज अजिबात येत नाहीये. दिसतेच. एक मिनट. कैलाश जी, राहुल को अप्रूव कर दिया क्या? कर दिया है मैडम, कर दिया है. राहुल नहीं राहुल है जी. यहाँ पे राहुल. सर है ही नहीं वो मीटिंग में. क्रिएट न्यू रिक्वेस्ट, प्रोसेस टाइप. मला पहिले एक यादी भाग स्प्लिट करायचा आहे आणि त्याच्यामधून काही वोटर शिफ्ट करून दुसरा यादी भाग बनवायचा आहे. क्रिएट स्प्लिट. डोनर पार्ट, मला 33 नंबरच्या यादी भागामधून वोटर शिफ्ट करायचे. डोनर पार्ट माझा 33 येणार आहे. आणि इथं ही प्रोसेस करताना तुम्हाला सर्व जुन्या यादी भागाच्या नंबर नुसार काम करायचंय तुम्हाला, ओल्ड पार्ट प्रमाणे. 33 नंबरचा मेहरगाव यादी भाग मला स्प्लिट करायचा आहे. तो इलेक्टर मॅनेजमेंट, इलेक्टर सिरियल नंबर वाईज किंवा सेक्शन वाईज. आता यांनी सिरियल नंबर वाईज दिलेले मला. 1 तर 210, 33 मधले 1 तर 410 घ्यायचे मला 33 नंबरच्या पार्ट मधले. 12410. डोनर पार्ट इलेक्टर काउंट इथे तुम्हाला दाखवतो. सिरियल नंबर वाईज 12410. हे टाकल्यानंतर इथं ऍड बटनावर क्लिक करायचंय. त्याशिवाय त्याला असं कळणार नाही की पुढची रिक्वेस्ट इथं पूर्ण झाली किंवा नाही. स्पीडचा इश्यू ऑलरेडी टीसीएस टीमला कळवलेला आहे, बरोबर. ट्रेनिंग पूर्ण होईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल
त्यानंतरच ही प्रोसेस सुरू करायची आपण. जरा थांबा 2 मिनिटं सर. थांबा जरा. होईल ते. थांबा थोडंसं. वैयक्तिकरित्या वाटतंय. हं, तर हं, हं. तेच करून दिलं तर फार बरं होईल हो. आम्ही तर प्रस्ताव देतच आहोत ना, त्यांना नाही समजणार हो. आमचे ऑपरेटर एवढे हायफाय नाहीयेत. साधे MSCIT करून बसलेत ते ऍक्सेप्ट रिजेक्ट वाले. ते कसं काय करणार हो? थोडंसं एक रिक्वेस्ट होती बघा सर. कला सर एक से ये तो बन गई ना सर. हाँ, ये अभी हुआ. ठीक है. हाँ ठीक है ठीक है. 20 मिनट लिए कम से कम. ठीक है सर. नहीं वो ठीक है. एक बार दोबारा अब इसमें और कोई रिक्वेस्ट है कि बस यही है? हाँ, मैं ये प्रोसेस करवाता हूँ पहिले. ठीक है ओके. याच्यामध्ये आपण फक्त फ्रॉम टू सिरियल नंबर घेतले. त्या 33 नंबर पार्टचे डोनर पार्ट जो येतो त्याचा टाईप रुरलच असणार आहे. त्याची टाउन पंचायत मेहरगाव म्हणून आहे. वॉर्ड आलंय त्याचं. पंचायत सिलेक्ट केल्यानंतर मेहरगाव. पार्ट नंबर इथं 33N1 येणार. तो 33N1 यासाठी आलाय तो की त्याचा 34 होणार आहे. मी इथं पार्टचं नाव टाकतो. पार्टचं नाव तेच आहे मेहरगाव. रूम नंबर 6 आहे तो. बिल्डिंग तीच असणार आहे. चेंज होणार नाही. त्याच्यामध्ये जेंट्स लेडीज सर्व असणार आहेत मतदार. त्यामुळे मी ऑल करतो. एरिया ऑफ पोलिंग स्टेशन. त्या पोलिंग स्टेशनचा एरिया स्क्वेअर फीट मध्ये विचारलंय. पोलिंग एरिया तुमचे मतदार त्या किती एरिया केवढ्या एरिया मधले आहेत. पोलिंग एरिया जो आपला 2 किलोमीटरच्या आतला असतो तो. स्क्वेअर फीट मध्ये विचारलंय.
त्यामुळे मी ते 2000 स्क्वेअर फीट टाकतो फक्त. इज देअर इज सेपरेट एंट्रन्स अँड एक्झिट? नो, तिथं एकच एंट्रन्स आहे. एस 2 किलोमीटर डिस्टन्सच्या आतलेच वोटर्स आहेत. रिमार्क मध्ये मी मेन्शन करतो. मी सबमिट करतोय. डोनर पार्ट 33. पहिले तो पार्ट मी क्रिएट स्प्लिट करतोय. डोनर पार्ट आहे 33. इलेक्टर मूवमेंट करणार आहे ती इलेक्टर सिरियल नंबर वाईज. त्याच्यामध्ये 1 ते 410 वोटर्स मी घेतलेत. त्याचं टाउन, पंचायत आणि ते जर कधी शहरी असेल तर तिथे तुम्हाला टाउन सिलेक्ट करावं लागेल फक्त. पार्ट क्रिएटिंग फॉर ऑल जेंट्स अँड लेडीज. त्याची पीएस बिल्डिंग 30 आहे. ती वेगळी असेल तर तुम्ही इथे ती सिलेक्ट करू शकता वेगळी बिल्डिंग. एरिया टाकला. पोलिंग एरिया, सेपरेट एंट्रन्स एक्झिट, नो. 2 किलोमीटरच्या आतलेच वोटर्स आहेत. आणि रिमार्क मध्ये मेन्शन केले पीएस नंबर 33, टोटल 410 इलेक्टर शिफ्टेड टू न्यू पीएस नंबर 34. आणि सबमिट करतो मी. डेप्युटी अमरावती बोलतो. हा सर. नवीन मतदान केंद्र आमच्याकडं त्याच बिल्डिंग मध्ये जागाच नसल्यामुळे दुसरी बिल्डिंग निवडली गेलेली आहे. त्याचं कसं करायचं? ते पण करता येणार सर, आहे तिथं प्रोव्हिजन, सांगतो सर ते पण. बर, ठीक आहे. आणि आत्तापुरता आपण कुठली बिल्डिंग घेतली, बरोबर सर, तर बीटा व्हर्जन डाउनलोड करताना आपण ती बिल्डिंग ऍड करून ते पुन्हा मॅप करू शकतो. ठीक आहे. येस सर. पार्ट नंबर 33 क्रिएट स्प्लिट केलाय, बरोबर. आणि आता मला याच 33N1 मध्ये अजून बाकीचे वोटर शिफ्ट करायचे. म्हणजे 34 नंबर पार्ट मध्ये मला 31 चे आहेत. टोटल सिरियल नंबर 1 पासून 210 वोटर मला शिफ्ट करायचे 34 नंबर पार्ट मध्ये, जो आता क्रिएट केलाय तो. आता मी परत रिक्वेस्ट क्रिएट करणार. क्रिएट न्यू रिक्वेस्ट. या ठिकाणी प्रोसेस करताना डोनर पार्ट हे तुमचे जुन्या यादी भागांच्या नंबर प्रमाणेच घ्यायचे आहेत. आता इथं प्रोसेस टाइप चेंज होणार आहे. मला एका पार्ट मधून वोटर शिफ्ट करायचे दुसऱ्या पार्ट मध्ये. एका ठिकाणाहून डिलीट करणार, दुसऱ्या ठिकाणी मर्ज करणार आहे मी. मर्ज डिलीट. सर एक मिनट कैलाश सर, मैं ये पूछ रहा था सर, इसमें एक ही क्रिएट की है ना? एक क्रिएट किया है सर, एक मिनट रुकिए. ये देखिए, पहले एक क्रिएट किया 33 का 33N1 किया, ठीक है, बराबर. ये वाला पहले कर लिए सर. ठीक है. उसके बाद में 31 नंबर पीएस के 1210 वोटर शिफ्ट करने मुझे वहां पे नए वाले पार्ट में. हाँ, नए वाले पार्ट में. ठीक है. नहीं, मैं पूछ रहा हूँ इस एसी में और तो नहीं क्रिएट करना ना पार्ट आपको, क्योंकि हम लोगों को क्रिएट नहीं करना है. ठीक है, मर्ज आप करिए. ठीक है, आप क्रिएट नहीं हो पाएंगे फिर आपकी. ठीक है. ये कहा गया 33N1 नहीं आया. डोनर पार्ट 31
इलेक्टर सिरियल नंबर वाइज सर सर इसमें डिलीट का कुछ रहेगा क्या, जो मतदार डिलीट हुए हैं? एक मिनिट थांबा जरा, सगळं सांगणार आहे, थोडंसं ऐकून घ्या पहिले. जे प्रोसेस सांगतोय ना पूर्ण प्रोसेस ऐकून घ्या पहिले. ओके. डोनर पार्ट आहे माझा 31 जे मला 210 वोटर शिफ्ट करायचे त्या नवीन तयार झालेल्या पार्ट मध्ये. डोनर पार्ट 31, ऍक्सेप्टेड पार्ट जो माझा 33N1 आहे तो घ्यायचा आहे मला. सर इसको रिफ्रेश कीजिए एक बार प्लीज. किया इथं सेक्शन मध्ये वोटर काउंट पण आहे तुमच्याकडे ऍज ऑन डेटचा. मी पुढची रिक्वेस्ट क्रिएट करतोय पुन्हा. 31 नंबर यादी भागाचे एक तर 210 वोटर मला या 34 नंबर यादी भागात शिफ्ट करायचे. नवीन झालेला 34 म्हणजे तो 33N1. क्रिएट न्यू रिक्वेस्ट. प्रोसेस टाइप मर्ज डिलीट. डोनर पार्ट 31. इलेक्टर सिरियल नंबर वाइज. ऍक्सेप्टेड पार्ट 33N1 जो मी 33 ओल्ड आणि त्याच्या मधले बाकीचे वोटर 33N1 मध्ये गेले म्हणजे तो 34. इथे 33N1 घ्यायचा आहे तुम्हाला. वोटर सिरियल नंबर फ्रॉम टू 1 to 210. या प्लस साइनवर क्लिक करायचं आहे. एका वेळेस एकच यादी भागाचे वोटर्स तुम्ही दुसऱ्या यादी भागात टाकू शकतात. Sir, I love you. डिलिशनचं काय विचारत होते आपण? कोण होतं? इसमें कुछ डिलीशन के जो सीरियल नंबर है वो नहीं लेना है ना, कंटिन्यू में लेना है सिर्फ. डिलिशनचे सिरियल नंबर वगैरे याच्यात आलेले नाहीयेत. आता इथं फक्त आणि फक्त ऍक्टिव्ह वोटर्स आहेत. ओके ओके ओके. जैसे के लिए पूरे नाम
बोलतो बोल. तर त्या सेक्शनची लिस्ट पण तुमच्याकडे आहे. सेक्शन मधले वोटर्स तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे, ऍज ऑन डेटचे या नवीन सिरियल नंबरनुसार. ती पण हा. लिस्ट तुमच्याकडे आहे आता, तर तुम्ही घेऊ शकता त्या सिरियल नंबर प्रमाणे. हो हो सर, आलं लक्षात. फक्त आमचं एवढंच क्वेरी की आता प्रस्ताव आणि आम्ही ऑनलाईन करणार आहे थोडीशी त्याच्यामध्ये तफावत असणार आहे, बरोबर आहे. थोडंफार इकडे तिकडे राहणार आहे ते सिरियल नंबर जे तुम्ही सांगतायत ना, हो. की आम्ही घेतला 478 पण ते आता 476 डिलीट करून, तर तुम्हाला Yes. 476 घ्यायचं आहे. ओके. पण आम्हाला माहिती ना त्या डिलिशनला इफेक्ट दिलाय नाही दिला ते नाही लक्ष देणार कैलासजी इतकं. मॅडम सेक्शन वाईज काउंट तुमच्याकडे पण आहे, लिस्ट पण पूर्ण आहे. ती कशी डाउनलोड होणार आणि याच्यावरती? पण ती फक्त सॉफ्ट कॉपी मध्ये आहे ना, ज्याच्यावरून आपण सर, प्रस्ताव केला त्याला एक आपण मिनिट. प्रिंटआउट घेतलेले नाहीयेत. मी ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करतो पहिले, एक एवढी दाखवतो तुम्हाला फक्त. मोक्षी मैडम, हाँ जी सर बोलिए। यहाँ पर मुझे और एक पार्ट के वोटर्स ऐड करने हैं 32 हाँ जी। नंबर के, तो मैं कर सकता हूँ क्या तुरंत यहीं पे? सर क्या मतलब है, एक सेकंड दिखाइए, स्क्रीन दिखाइए एक बार। एक मिनट। सर आपको क्या करना है, डोनर पार्ट सेम है, किसी और पार्ट में मूव करना है, ये बोल हाँ रहे हैं नहीं वो सही नहीं, बराबर, मेरा डाउट क्लियर हो गया। डोनर पार्ट, तो अगर 3 हो गए डोनर पार्ट, तो 3 बार मुझे एक्टिविटी करनी पड़ेगी एक पार्ट। बिल्कुल अगर एक्सेप्टर पार्ट से मल्टीपल है तो आप यहाँ पे मल्टीपल एक्सेप्टर पार्ट सेलेक्ट कर सकते हैं सर। क्लियर ओके। ठीक है। एक्सेप्टर पार्ट जो 34 नवीन तयार केलाय 33N1, डोनर पार्ट आहे 31, फ्रॉम इलेक्टर सिरियल नंबर 1 टू इलेक्टर सिरियल नंबर 210, टोटल इलेक्टर 210, रिमार्क टाकलाय 210 इलेक्टर शिफ्टेड फ्रॉम PS नंबर 31 टू न्यू PS नंबर 34, सबमिट करतो। प्लस बटन क्लिक ही दुसरी पण रिक्वेस्ट माझी पूर्ण झालेली आहे। आता माझा अजून एक पार्ट राहिला आहे, 32 नंबर पार्टचे 1 ते 415 वोटर्स मला त्या नवीन PS मध्ये टाकायचे आहेत। पुन्हा मी क्रिएट न्यू रिक्वेस्ट करतो। प्रोसेस टाइप मर्ज डिलीट डोनर पार्ट। कैलाश जी मेरे को स्क्रीन नहीं दिख रही है, शेयर्ड है। हाँ आ गई ठीक है। वो कैलाश सर, आपका थोड़ा सा नेट का प्रॉब्लम है। ये नहीं कह रहा कि आपके यहाँ ज्यादा प्रॉब्लम, लेकिन है, थोड़ा सा है, क्योंकि कभी कभी आपकी स्क्रीन ब्लैंक हो जाती है सर। ओके। हाँ, डोनर पार्ट
32 नंबर का? डोनर पार्ट आहे 32 नंबरचा पार्ट घेतो मी आता. इलेक्टर सिरियल नंबर वाईज. ऍक्सेप्टर पार्ट मला तोच ठेवायचा आहे 33 and 1 जो 34 होणार आहे. पार्ट नंबर 32 चे 1 से 1 4 हाँ 12415. सबमिट करतो. अशा पद्धतीने माझा एक नवीन पार्ट तयार झाला पहिले, आणि नवीन पार्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये इतर दोन यादी भागांचे काही वोटर मी त्याच्यात शिफ्ट केले. ही एक नवीन पार्ट माझा तयार झाला, आणि त्याच्यामध्ये तिघ यादी भागांमधले वोटर्स आलेले आहेत 1035. आता मी एक अजून घेतो, फक्त ज्याच्यामध्ये मर्ज आणि डिलीट आहे अशी एक सॅम्पल केस घेतो. हा पार्ट आहे 45. कैलाशजी एक मिनिट प्लीज, डेप्युटी रायगड बोलते. बोला. पार्ट नंबर 31 आणि 32 मधले मतदार जे आता आपण 34 पार्ट नंबर क्रिएट केला ना, तर ते रिफ्लेक्ट आले की नाही हे कसं कळेल? मॅडम त्याचा रिपोर्ट पण निघतो, बरोबर आहे. ही ऍक्टिव्हिटी तुमची पूर्ण व्हायला पाहिजे इथपर्यंतची, ठीक आहे. ओके. इथं ओके ओके. एक मिनिट. ठीक है मुक्ति, मैं ड्रॉप कर रहा हूँ, थोड़ा दूसरी कॉल पे जा रहा हूँ, ठीक है? ओके राहुल, ओके. डिस्प्ले कॉर्नर पे होगा. ते हे कळत ना, समजा सगळं पकडलं कळत, थोडं साईडला पकडा लागतं. कैलासजी यांचे सेक्शन तो सिस्टीमच आपोआपच घेईल ना, सेक्शन नेम हे सिस्टीम आपोआपच घेईल ना. तुम्ही इलेक्टर सिरियल नंबर वाईज घेतले तर त्या सिरियल नंबर वाईज मध्ये जेवढे सेक्शन येणार आहेत सर, तेवढे सगळे सेक्शन त्याच्यासोबत ते वोटर्स शिफ्ट करणार होते. येस येस, थँक्यू.
कैलासजी आवाज येत नाही. आता एक केस आहे की ज्याच्यामध्ये 45 नंबरच्या पार्ट मधले काही वोटर्स मला शिफ्ट करायचे 46 मध्ये. ठीक आहे, 45 चे 72 वोटर्स मला शिफ्ट करायचे आहेत 46 मध्ये. 72 वोटर्स. क्रिएट रिक्वेस्ट. आता इथं फक्त एका यादी भागामधून दुसऱ्या यादी भागात वोटर शिफ्ट होणार आहेत. क्रिएट न्यू रिक्वेस्ट. मर्ज डिलीट. डोनर पार्ट असणारे 45. इलेक्टर मूवमेंट सिरियल नंबर वाइज. ऍक्सेप्टर पार्ट असणारे माझा 46 मध्ये मला टाकायचे येते. तेराशे 1335 तर 1406 सिरियल नंबर 1335 पासून 1406 पर्यंत. कैलाश जी कितनी रिक्वेस्ट है इस एसी की? इसकी रिक्वेस्ट तो है, एक मिनट रुकिए, ये और ज्यादा ये में एक सिंगल नंबर आप डाल रहे हैं वो नए वाले डाल रहे हैं ना? एक मिनट है मैडम, एक मिनट. यहाँ पर ये ओल्ड पीएस नंबर है उसका दिया हुआ. नहीं नहीं, ये जो इलेक्टर सीरियल नंबर आप डाल रहे हैं ये हाँ, नए वाले सीरियल नंबर डाल रहे हैं ना, नए जो वाले, सीरियलाइजेशन के नए बाद वाले. साइन हुआ है? नए वाले डाल रहा हूँ. ठीक है ठीक है. कैलाश जी मेरी रिक्वायरमेंट है तो बताइए, मैं ज्वाइन रहूं, नहीं तो मैं डिस्कनेक्ट कर देती हूँ. नहीं, थोड़ा सा रुकिए, रुकिए थोड़ा सा रुकिए. ठीक. कैलास सर, 72 electors. हा बोला. फक्त आता काय आहे, आता आम्ही सगळे जे प्रपोजल पाठवले जुन्या सिरियल नंबर नुसार पाठवले. मोठ्या प्रमाणामध्ये डिलिशन आहेत, सगळे जम्प नंबर आहे. ते एक एक शोधून आम्ही ते प्रपोजल तयार करून पाठवले. जर सिरियलायझेशन नुसार जर नंबर बदलले आणि पुन्हा जर करायचं म्हटलं तर किमान 5 दिवस आमचे सगळे प्रपोजल करायला जातील सगळे. अदरवाईज होणार नाही. हे सगळे सिरियल नंबर जर बदलले ना, फार त्रासातून 3 दिवस पूर्ण दिवस रात्र जागून सगळ्यांनी काम केले, सगळ्या यारोने सिटीतल्या. अमन, मैंने ना फोन से रिक्वेस्ट भेजी है, उसे एक्सेप्ट करवाना प्लीज इस विजिट की. सर ही प्रोसेस पूर्ण होऊन जाऊ दे, मी सांगतो सर पुढचं तुम्हाला. 2 मिनिट. येस प्लीज. हाँ मोक्षी वो बोल दिया ना. पुरुषली. डोनर पार्ट घेताना आपल्याला ओल्ड पार्ट नंबर प्रमाणेच घ्यायचं आहे. डोनर पार्ट आणि ऍक्सेप्टर पार्ट पण. ऍक्सेप्टर पार्ट मध्ये फक्त जो N1 असेल तो तुमचा नवीन तयार झालेला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं असेल. तर मागची जी केस केली आपण, एक केस की ज्याच्यामध्ये एक पार्ट पहिले स्प्लिट केला, तो क्रिएट केला आणि त्या नवीन क्रिएट झालेल्या पार्ट मध्ये आपल्याला बाकीचे दुसरे अजून मर्ज करायचे होते. त्याच्यासाठी आपण तो ऍक्सेप्टेड पार्ट N1 घेतलेला तिथं. हे 72 वोटर मी ऍड करतोय आता 46 मध्ये.
तर त्यानुसार तुम्ही करू शकतात ते. ती पण लिस्ट आहे, दाखवतो मी लिस्ट जरा, ते फक्त लोड व्हायला वेळ. 45 मर्ज डिलीट झालंय त्याचं. आणि संपूर्ण यादी भागांचं तुमचं स्प्लिट क्रिएट आणि मर्ज डिलीट सगळं संपूर्ण एसीचं पूर्ण झाल्यानंतरच सबमिट बटनावर क्लिक करायचंय. त्याशिवाय सबमिट बटनावर क्लिक करू नये. आता तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या मी. एका यादी भागातून काही वोटर शिफ्ट केले दुसऱ्या यादी भागामध्ये, आणि एक यादी भागाचा नवीन यादी भाग तयार केला आणि त्या ठिकाणी अजून 2 यादी भागांचे वोटर शिफ्ट केले. याच्या व्यतिरिक्त अजून कुठली केस येऊ शकते आपल्याकडे? सर दोन केंद्रांचं एकच झालं, म्हणजे मग एक केंद्र वगळलं. एक केंद्र वगळलं तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण तो पार्ट उचलून, म्हणजे त्याचे डायरेक्ट फ्रॉम टू सिरियल नंबर पूर्णच्या पूर्ण तुम्ही तिकडे टाकू शकतात. पूर्ण पार्ट तिकडे टाकून दिला त्या पार्ट. हो, एक मिनिट थांबा. एक पार्ट पूर्ण डिलीटच होतोय. हो, डिलीट होतो. म्हणजे मर्ज डिलीट केलं मी, बरोबर आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला विचारत होतो काय डोनर पार्ट कुठला आहे तुमचा, 17, आणि इलेक्ट्रो मुवमेंट इथे कंप्लीट पार्ट टू बी मर्ज दिसतंय तुम्हाला सर? हा सर, दिसतंय. हा, या ठिकाणी म्हणजे 17 नंबर पार्टचे सर्वच्या सर्व वोटर्स तुम्ही डायरेक्ट कुठल्या तरी यादी भागाला शिफ्ट करू शकतात. ठीक आहे सर? येस सर. सर, मतदान केंद्र स्थलांतरितच्या बाबतीत काय करायचं? मतदान केंद्र स्थलांतरितच्या बाबतीत जेव्हा आपला संपूर्ण डेटा प्रॉपर याच्यावरती येईल, बीटा डाउनलोडिंग साठी उपलब्ध होईल आपल्याला, बरोबर आहे, तर त्यावेळेला तुम्हाला बिल्डिंग क्रिएट करायची आहे ती, आणि ती बिल्डिंग त्या यादी भागासोबत मॅप करायची. त्यासाठी आम्ही सूचना देऊ की बीटा वर्जन डाउनलोड करा आणि त्याच्या अगोदर तुम्हाला ती बिल्डिंग ऍड करून ती मॅप करायची त्या यादी भागासोबत. तसंच तुमचं नॉमेनक्लेचर चेंजचं पण तसं असणार आहे आणि स्थलांतरितचं पण सेम असणार आहे. लोकेशन चेंज अँड नॉमेनक्लेचर चेंज. ओके सर. कैलासजी सर, आता आम्ही नवीन जे केंद्र करतोय ते केंद्र पूर्वी कुठंच नव्हतं, टोटल नवीन इमारत आहे, तर त्याचं नाव टाकण्याचे आता काय प्रोव्हिजन आहे का याच्यामध्ये? सर एक मिनिट, मी जरा चेक, एक मिनिट थांबा जरा. मोक्षी मैडम, हाँ जी सर. हाँ, अभी ये वो आ रहे हैं सर का कहना, एक सर है हमारे डिप्टी. हाँ जी सर, बोलिए. मेरी दूसरी मीटिंग चल रही है साथ में, तो वो आवाज आ रही है. तो आप बोलिए, मैं सुन रही हूँ आपको. उनकी पीएस बिल्डिंग वो लिस्ट में एग्जिस्ट नहीं है अभी, ठीक है?
आवाज नहीं आ रही आपकी मैडम। इसे बनाने के तो नॉर्मल वाले से हो जाता। सर एक सेकंड रुकिए। किया था मैंने, आधे लेक्चर में टीचर जा रहे थे, पार्क चले गए थे, ठीक है। नहीं मैं कह रही हूँ वो नॉर्मल वाली टीवी से होता। मोक्षी मैम, हेलो सर, अब आ रही है आवाज? हाँ आ रही है। अगर बिल्डिंग उस हेलो, पीएस बिल्डिंग हाँ लिस्ट जी में अब एग्जिस्ट नहीं बताइए है, सर। पीएस बिल्डिंग लिस्ट में एग्जिस्ट नहीं है, तो मैं कैसे कर सकता हूँ उसके लिए? तो सर आप उससे ऐड करिए ना, सीयू एडमिन से, वो पीएस बिल्डिंग। ओके, तो वो तुरंत इधर रिफ्लेक्ट हो जाएगी। हाँ जी सर। अमन, अगर इनको पीएस बिल्डिंग सीओ एडमिन से ऐड करनी ना आए तो वो कोमल या फिर मयंक को ऐड करा लेना, वो बता पाएंगे सीटीएम का कैसे ऐड करना है। हाँ वो एक्सेल वाला कार्ड तो बता देंगे। वो यहाँ पे सर पूछ रही है, तुरंत रिफ्लेक्ट हो जाएगा ठीक। तो वहाँ पे ऐड करेंगे तो सीओ एडमिन। हाँ वो तुरंत रिफ्लेक्ट हो जाएगा, तुरंत हो जाएगा अमन। ठीक है। शिंदे सर, पहिलं जे समजलं नाही जरा सांगाल? सर हां. ती बिल्डिंग जर एक्झिस्ट नसेल तर मी स्वतः माझ्या लॉग इनने ती बिल्डिंग ऍड करून देईल आणि नंतर ते आपल्याला तिथे लिस्ट मध्ये उपलब्ध होऊन जाईल सर. ठीक आहे. ओके, थँक्यू. पहिलं जी आमच्याकडे एक अडचण अशी आहे की 2 गावांची मिळून एकच यादी भाग आहे आणि आता त्या एका गावासाठी एक यादी भाग होता. आता दुसऱ्या गावासाठी स्वतंत्र मतदान केंद्र करायचंय, पण यादी भागात मतदार मिक्स आहेत, म्हणजे सलग सेक्शन नाहीये. 1 ते 10, 13 ते 14, 20 ते 22 अशा वेळेस ते सिरियल नंबरचा फार तुम्ही सर तसं ते तुम्हाला आता तुम्ही बघितलं, एक मिनिट मी क्रिएट न्यू रिक्वेस्ट करतो, बरोबर? आपके रोल बैक हो गए हैं 5 एसी, आपको सीरियलाइजेशन दोबारा करना होगा और वहां से आपको स्टार्ट करना होगा। ठीक है मैडम, ओके थैंक यू। और सर एक और चीज है, आपका जिन एसीज में खाली सीरियलाइजेशन है ना, वो वाला भी आपका एडिट ऑप्शन एनेबल कर दिया है। आप लोग पहले एडिट कर लीजिए, जो करना है, जो सब कुछ सही है उसको कर लीजिए। उसके बाद जब आपकी कंफर्मेशन आएगी कि हमने 12 एसीज का पूरा ठीक कर लिया, मतलब एडिट कर लिया और अब फैमिली ग्रुपिंग सही है, तो हम ईरोल अपडेट का बटन एनेबल करेंगे आपके लिए उसमें। ओके मैडम, ओके ठीक है। बामरे सर, हा बोला काय. हा आता आपण म्हणताय की एक यादी भाग आहे, त्याचे तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये लॉट मध्ये वोटर उचलायचे आहेत, बरोबर आहे? फ्रॉम टू ब्रेक करताना, बरोबर ना? हो बरोबर. हा, मी आता एक यादी भाग घेतो इथला, डोनर पार्ट, इलेक्टर सिरियल नंबर वाईज घेतो, ठीक आहे? आता इथे मी टाकलं 1 to 10. खाली ऍड होईल का ते? हो, खाली ऍड होत जाईल सर ते. मग आपण ते पुन्हा फ्रॉम टू सिरियल नंबर टाकू शकतात सर तिथं. फक्त अडचण एक होती की आता आम्ही 7 तारखेच्या यादीप्रमाणे केलेले. आता जर सिरियल नंबर बदलले तर ते आम्ही त्या गावाच्या इलेक्टरचे सिरियल नंबर गावात यादी वाचून ते केलेले होते. आता परत हे नवीन सिरियल नंबर आले तर अडचण होईल असं. सर आता आपण जसं सांगतोय की ड्राफ्ट पर्यंतचे वोटर जे आहेत ते ऍज इट इज आहेत सर, बरोबर आहे? हो. हा, त्याच्यानंतर पुढे जे ऍड झालेत, ज्यांना तुम्ही ग्रुपिंग केलेलं नसेल, बरोबर आहे, तर ते आता सेक्शन पण एकच आहे, तिथं सिंगल सेक्शन आहे सर, बरोबर ना? सेक्शन पण एकच आहे. सर मग त्याचं जर तुम्ही काही चेंजेस केलेले नसेल तर त्याचा सिरियल नंबर पण तोच असणार आहे सर. बर, ठीक आहे. ओके. कैलास सर. हा सर. मुंबई सिटीहून बोलतोय सर.
हा बोला. मला एक अशी होती की जसं आपण म्हणलं की डिलिशन मध्ये मध्ये असल्यामुळं ते बरेच जम्पिंग होणार आहे, पण त्यासोबत कमी होतील ते हा, तुमच्या त्यासोबत सेक्शन. तुम्हाला आता सेक्शन मध्ये डिलिशन किती झाले हे तर तुम्हाला माहिती ना आता, बरोबर आहे. हो ते माहित आहे, परंतु आता त्याच्यामध्ये जे की 3 ज्या सप्लिमेंट याद्या होत्या त्याच्यातले जे ऍडिशनचे वोटर्स होते ते पण त्या सेक्शनला जातील ना, मग त्याच्यामुळे सुद्धा बरंचसं आपल्याला फॉर्म म्हणजे किती ते किती वोटर टाकायचे ते सगळं आकडा बदलेल. तुमच्याकडे ऐकून घ्या ना, तुमच्याकडे ऍज ऑन डेट सेक्शन वाईज काउंट आहे इथं आणि त्याच्यामध्ये फ्रॉम टू सिरियल नंबर पण दिला आहे. येस, तर तिथून तुम्ही घेऊ शकतात ते. म्हणजे 18 जुलैच्या यादीमध्ये. हो, इथं सेक्शन वाईज काउंट जो डाउनलोड होतो ना, बरोबर आहे, या रॅशनॅशन मॉड्यूल मध्येच सेक्शन वाईज काउंट डाउनलोड होतो तो आणि त्याच्यामध्ये फ्रॉम टू सिरियल नंबर पण दिलाय. तुम्ही घेऊ शकता तिथून ते. ज्या ठिकाणी पूर्ण सेक्शनच आपल्याला शिफ्ट करायचं आहे तिथं आपण हा जो इलेक्ट्रॉनिक सिरियल नंबरचा वाईजचा चॉईस निवडलेला आहे. हो, तिथं सेक्शन घेऊ शकता तुम्ही सर. है ना, सेक्शन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हो, म्हणजे मग सिरियल नंबरचं व्हॅलिडेशन काय तर प्रश्नच राहणार नाही. येस. आणि प्लस जे मतदार त्या फॅमिलीचे शेवटी वाढलेले आहेत आणि त्यांना आपण तो सेक्शन चूज केलेला आहे ते पण आपाप सेक्शन मध्ये जातील. त्या सेक्शनला राहतील ते, बरोबर सर, बरोबर. ओके, थँक्यू. हे स्पीडचा इश्यू मी बघतो जरा, त्यांना कळवलंय ऑलरेडी. याच्यात एकच महत्वाचं आहे, सर्व ऍक्टिव्हिटी जी आहे पार्ट, स्प्लिट, क्रिएट, मर्ज, डिलीट सर्व यादी भागांचं झाल्यानंतरच सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे, त्याशिवाय सबमिट बटनावर क्लिक करू नका. मोक्षी मॅडम, मोक्षी मैडम, हाँ जी सर बताइए। ये जो सेक्शन वाइज इलेक्ट्रिक काउंट हाँ है, जी सर बताइए। सेक्शन वाइज इलेक्ट्रिक काउंट जो है हाँ जी, वो फर्स्ट टाइम जो सिलेक्शन किया था मैंने, हाँ उसके जी। बाद का वो फिक्स रहेगा ना वहाँ पे? बिल्कुल वो फिक्स रहेगा, पर इसमें क्या आपको सीरियल नंबर नए वाले मिल जाते हैं, इसमें सीरियल नंबर भी दिखाते हैं हम सेक्शन में कौन से सीरियल बराबर, नंबर से कौन से लेकिन सीरियल नंबर में है आपका अभी डाटा, मैंने जिन तो वो आप डाउनलोड करेंगे तो इसमें सीरियल नंबर भी मिलेगा। हाँ जी। अभी मैंने कुछ पार्ट पर एक्टिविटी कर दी, बराबर है, तो वो रिफ्लेक्ट वहां पे नहीं होगा ना, वो सेक्शन वाइज काउंट में, बराबर हाँ है ना? जी, वहां पर नहीं आएगा ना वो नहीं होगा सर, अभी वो रिफ्लेक्ट नहीं होगा, नहीं आएगा, नहीं आएगा, क्योंकि सर ये अभी फिक्स मूवमेंट नहीं रहेगा, हुई, आप रिक्वेस्ट बना रहे हैं खाली। ये फिक्स रहेगा मेरा, बराबर है? हाँ जी, ये फिक्स रहेगा, बिल्कुल बिल्कुल। हाँ, या इथं आपल्याला दिलंय की आता पार्ट नंबर 12 सेक्शन 1 मध्ये 1 तर 452 वोटर्स आहेत, फ्रॉम टू सिरियल नंबर मध्ये दिलाय स्टार्टिंग सिरियल नंबर, एंड सिरियल नंबर. सेक्शन वाइज इलेक्ट्रिक काउंट आणि त्याचं फ्रॉम टू सिरियल नंबर इथे दिलेला आहे आपल्याला, यानुसार पण तुम्ही स्प्लिट मर्ज ऍक्टिव्हिटी करू शकतात.
फक्त स्पीडचा विषय जो आहे तो स्पीडचा विषय मी चेक करतो यांच्याकडून, यांच्या एंडला काय इश्यू येतोय तो बघतो. याच्यात काही अडचण आहे का अजून? चेक करणार फक्त एकच आहे, जेव्हा तुम्हाला नवीन पोलिंग बूथ नवीन पार्ट क्रिएट करायचा आहे तर ते सिक्वेन्शियली क्रिएट करायचं आहे, सिक्वेन्स डिस्टर्ब करायचा नाही. आणि जसं मी इथं यांनी जसं लॉजिक लावलंय की इथं यांचे मल्टिपल यादी भागामधून येऊन ते एका पार्ट मध्ये ते वोटर जाणार आहेत, 3 यादी भागातले वोटर एका यादी भागात जातात आहे. तर यांनी ते ठरवलेलं आहे की मला 33च्या खाली तो 34 तयार करायचा आहे, त्यामुळे मी 33चा 33A घेतला. जर या मतदारसंघाने ठरवलं असतं की मला 32 फोडायचा आहे, 32चा 32 आणि 33 करायचा आहे आणि त्या 33 मध्ये 34चे वोटर टाकायचे आणि 31चे टाकायचे, तर मला तो 32चा 32A करावा लागला असता. पण यांनी ते प्रपोज केलंय तसं की नवीन पोलिंग बूथ 34 होणार आहे आणि तो 33च्या खाली येणार आहे असं फक्त. तिघही केस आपण चेक केल्या, नवीन PS क्रिएट केला आणि त्या नवीन क्रिएट केलेल्या PS मध्ये अजून दुसऱ्या यादी भागाचे वोटर मर्ज केले. त्याच्यानंतर एक सिंगल PS मधून वोटर शिफ्ट करून दुसऱ्या PS मध्ये टाकले. आणि अजून एक केस जी तुम्ही विचारली की पूर्णच्या पूर्ण पार्ट शिफ्ट होतोय, तर त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण पार्ट तुम्हाला दुसऱ्या यादी भागात मर्ज करता येतोय. सर कोल्हापूरून बोलतोय. हा बोला. सर डिरेक्टली सेक्शन मध्ये काय असं दाखवलं तर बरोबर. काय म्हणताय? सेक्शन पूर्ण सेक्शन सर मध्ये करायचे. हा ते सर एकदा दाखवलं तर बरोबर. पूर्ण सेक्शन कसं करायचं असं? हो सर. एक मिनिट. सिरियल नंबर क्रिएट न्यू रिक्वेस्ट करतो मी. चार नंबर प्रोसेस टाइप मी आता फक्त मर्ज डिलीट करतो, म्हणजे शिफ्ट करतो दुसऱ्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण सेक्शन. डोनर पार्ट 4 नंबर घेतोय मी, त्याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत. सेक्शन वाईज हे बघा, इथं डोनर सेक्शन येतं. पार्ट नंबर 4 सिलेक्ट केलाय मी, त्याचं कुठलं सेक्शन मला घ्यायचंय. एक घेतलं. ऍक्सेप्टेड पार्ट मला जो पाहिजे तो मी घेणार इथं. अशा पद्धतीने 341 वोटर सेक्शन 1 चे या 46 पार्टला जॉईन होतील डायरेक्ट ते. कोल्हापूर सर मल्टिपल सेक्शन असतील तर घेऊ शकता, मल्टिपल सेक्शन पण. कसे पण तुम्हाला एक मिनिट, हा ऍक्सेप्टेड पार्टचा काउंट थ्रेशोल्ड पेक्षा जास्त जातो, त्यामुळे तो याच्यामध्ये ऍड करणार नाही तो. दहा म्हटलं. दहा नंबर पार्ट घेतो.
इथं डोनर पार्ट 10 आहे माझा, तर त्याच्यामधला दुसरं सेक्शन पण घेतो. अशा पद्धतीने मी मल्टिपल सेक्शन एकाच पार्टचे घेऊ शकतो. डोनर पार्टचे एक नंबर सेक्शन घेतलं, ते 2 नंबर सेक्शन घेतलं डोनर पार्टचं, 10 नंबर यादी भागाचं 2 नंबर सेक्शन 1 नंबर पार्टला मर्ज केलं आणि 10 नंबर यादी भागाचं 3 नंबर सेक्शन 124 ला नेलं मी. आता इथे तुम्हाला दाखवतो टोटल इलेक्ट्रॉन्स 1485 थ्रेशोल्ड 1450 आहे, त्यामुळे तो ऍड करून घेणार नाही. कोल्हापूर कळालं? Yes, sir. अजून काही याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली केस येऊ शकते का आपल्याकडे? आपण सर्व प्रकारच्या केसेस बघितल्या, 4 प्रकारच्या: क्रिएट, स्प्लिट, मर्ज, डिलीट, सेक्शन वाईज वोटर कसे स्प्लिट मर्ज करायचे आणि सिरियल वाईज वोटर्स कसे स्प्लिट मर्ज करायचे, डिलीट मर्ज. कैलासजी वाशिम वरून बोलते. हा बोला. कैलासजी, जर आपल्याला 2 केंद्र दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट करायचे आहे आणि तिथे सुद्धा 2 चे 3 केंद्र करायचे आहेत आम्हाला, तिथे कसं करता येईल? इमारत नवीन आहे. इमारत नवीन आहे, ती इमारत पहिले मी ऍड करून देणार मॅडम तुम्हाला, बरोबर? येस. आणि तुम्हाला जे 2 केंद्र, त्या 2 केंद्रांपैकी पहिले 1 केंद्र स्प्लिट आणि क्रिएट करावं लागेल दुसरं. येस. आणि त्याच्यानंतर राहिलेले यादी भागातले वोटर आहेत ते तुम्हाला त्या दुसऱ्या याच्यामध्ये मर्ज आणि डिलीट करावे लागतील फक्त. ओके, थँक्यू. येस मॅडम. कैलासजी रिपीट करा प्लीज. 1 मिनिट. हा मॅडम बोला. सपोज एका IC चे ना आपण सगळे प्रपोजल सबमिट केले आणि त्याच्यानंतर कळलं की आपल्याला थोडंफार करेक्शन करायचंय, तर एडिट करू शकतो? नाही मॅडम, तेच सांगतोय, काळजीपूर्वक करा, व्यवस्थित करा. हे आता रोल बॅकचं पाहिलं का तुम्ही? आता 5 SMS रोल बॅक आलं होतं कालपासून, बरोबर आहे? ते त्यांना मेल केला, मग त्यांनी ते प्रोसेस केलं. मॅडम, संपूर्ण डेटाबेस वरती त्याचा परिणाम होतोय. ओके. सगळंच काम थांबून जातं, त्यामुळे सुरुवातीलाच काळजीपूर्वक करायला सांगा, घाई करायला नका सांगू प्लीज प्लीज. कारण की पनवेलचे आमचे जास्त प्रपोजल आहेत. बरोबर, पण शांततेपूर्वक आणि काळजीपूर्वक करायला सांगा मॅडम. ठीक आहे. आणखी एक विषय, रिवर्ड प्रोसेस कुठंच काहीच उपलब्ध नाहीये. ओके कैलासजी, आणि आणखी एक तुम्ही सांगितलं, हा बोला. मधले वोटर्स आपण दुसऱ्या पार्ट मध्ये टाकले ना, तर तिथे आलं की थ्रेशोल्ड पेक्षा अप्पर लिमिट आहे, म्हणजे 1485 मतदार होते. मग ते 35 मतदार कुठे आपण ऍड करणार किंवा त्याचं काय प्रोसेस करू शकतो? आता थ्रेशोल्ड आम्ही सेट केलाय, बरोबर? तुम्हाला जर वाटतं की तिथं वोटर्स तेवढे असू शकतील, इथून पुढे तिथे वोटर्स ऍड होणार नाही, तर तो थ्रेशोल्ड पारकर सरांच्या लॉगिन एडिट करू शकतो. तो पार्ट वाइज करता तुम्ही की एसी वाइज? हा, तेवढ्या पार्ट वाइज पण करू शकतो, एसी वाइज पण करतो आम्ही. ओके ओके, थँक्स. पण थ्रेशोल्ड 1450 सगळ्यांचा सेट केलेला आहे तो. ओके, ठीक आहे, चालेल. सर सिरियल नंबर सिरियलायझेशन झाल्यानंतरचेच घ्यायचे ना? होय. इथं तुम्हाला ही PDF जी दिसते, बरोबर आहे, याच्यामध्ये सर्व अपडेटेड सिरियल नंबर दिलेले आहेत. हो सर. सेक्शन नंबर 1 फ्रॉम टू सिरियल नंबर, टोटल वोटर्स त्या सेक्शन मध्ये किती आहेत? ठीक आहे. हॅलो हिरे सर. हा बोला. चंद्रपूर कलेक्टर ऑफिसमधून बोलतो. मला एक विचारायचं होतं, आपलं वरोरामध्ये 75 वरोरामध्ये एक केस आहे ज्याच्यामध्ये पार्ट नंबर 6 मधून काही वोटर, म्हणजे असं सेक्शन वाईज नाही तर पर्टिक्युलर सिरियल नंबर वाईज, जसे 1 ते 3, 4 ते 5 असे पार्ट घेऊ शकता. सर 6 मधून 7 टाकले.
आणि परत 7 पार्ट मधले काही वोटर्स तशा सिरियल नंबर प्रमाणे परत 6 मध्ये टाकले. अशा केसमध्ये करता येईल का? कारण 6 मधून 7 मध्ये गेल्यानंतर त्यांचे सिरियल नंबर चेंज होऊन जातील. नाही, ऐकून घ्या. सिरियल नंबर चेंज तुमची पूर्ण प्रोसेस होते, तुमचं सबमिशन होईल, त्याच्यानंतर ते सिरियल नंबर चेंज होणार आहेत. पण सर पार्ट 6 मधून 7 मध्ये टाकल्यानंतर आपण सबमिट करू, ती प्रोसेस कम्प्लीट होईल पार्ट नंबर 6 साठी, बरोबर ना सर? हो, ती प्रोसेस फक्त प्रोसेस पूर्ण होईल ती. ठीक आहे. मग जे आपण परत 7 मधून जे 6 मध्ये टाकायचे आहेत ते सिरियल नंबर चेंज होतील ना? ते तुम्ही जेव्हा प्रपोज करताय, बरोबर आहे, तुम्ही फक्त प्रपोज करताय, त्याला अप्रुव्हल मिळालंय का? नाही. नाही. ठीक आहे. ही पुढची प्रोसेस बॅकएंडची आहे. तरी पण मी विचारतो एकदा. मोक्षी मॅडम, हाँ जी सर बोलिए। इनका कहना ऐसा है कि एक पार्ट नंबर है 6 नंबर का पार्ट है, वहां से हाँ जी कुछ वोटर्स उठाए और पार्ट नंबर 7 में शिफ्ट कर दिए, ठीक है मर्ज डिलीट, ठीक है। और फिर से 7 नंबर पार्ट में से कुछ वोटर्स उठाए और वो 6 नंबर में डाल दिए। हाँ जी वो कर सकते हैं ना वैसा? तो बिल्कुल कर सकते हैं सर, बिल्कुल। हाँ, दो इनका मर्ज कहना रिक्वेस्ट ऐसा है बन कि जाएगी, serial एक बार number change डोनर होगा, 7 serial होगा, number- एक्सेप्टर 6 होगा। हाँ। और जब वो प्रपोजल को यानी कि अप्रूवल मिलेगा, उसके बाद वो इलेक्टर मूवमेंट होगा उसका, बराबर है, टेक्निकल प्रोसेस पीछे का। सर वो रैशनलाइजेशन में आप एक्सेप्टर सेक्शन सेलेक्ट करेंगे, कौन से सेक्शन में मूव करना है, तब वो मूव होएगा। अभी कुछ भी मूवमेंट नहीं हो रही है, अभी सिर्फ प्रपोजल्स हो रहे हैं। ओके ओके ओके। वरोरा, वरोरा, हॅलो सर। आपण फक्त प्रपोज करतोय, बरोबर आहे। प्रपोज करताना ते प्रॉपर असणार आहे, तुम्ही ते करू शकता व्हाईस वर्सा पण। 6 मधले वोटर्स 7 नंबरला, 7 नंबरचे काही वोटर्स 6 नंबरला टाकू शकता। तुम्हाला डोनर पार्ट, ऍक्सेप्टर पार्ट किंवा डोनर सेक्शन हे प्रॉपर सिलेक्शन करायचंय, ठीक आहे? ठीक सर, ओके, थँक्यू। हा बोला। हो, करायचंय। पहिल्याची मगाशी तुम्ही जे उत्तर दिलं होतं ना की एक पार्ट दुसरीकडे स्थलांतरित करायचा आणि त्याचे पुन्हा 2 भाग करायचे, त्याचं उत्तर प्लीज रिपीट करायचं सर, परत सांगा सर। चालू झालं कसं? एक पार्ट दुसऱ्या लोकेशनला करायचा आहे आणि तिथे त्याचे पुन्हा 2 करायचे आहेत। हो सर, पण ते कसं आहे आता तुम्ही कैलास सर, हा बोला। कैलास सर, नावात बदल किंवा स्थलांतर मतदान केंद्र केलं असेल तर त्याचं ते नवीन बिल्डिंग येईल नसेल त्याचं कसं करायचं? त्यांचं जेव्हा तुमचा बीटा व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी डेटा उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला, बीटा व्हर्जन, ठीक आहे, त्यावेळेला सीटीएम मॉडेल ओपन केलं जाईल आणि तेव्हा ती बिल्डिंग आपण ऍड करून घेऊ। बरोबर सर। आणि याच्यामध्ये सर नवीन बदल असेल तर नवीन बिल्डिंग आहेत सर 2-3 ठिकाणी, ती ऍड करून घेऊ शकतो आपण विनोद। ऍड करून घेतो सर। थँक्यू सर। अंतुर्लीकर सर। हो हो। हा सर, आता तुमचा प्रश्न असा आहे की दोन बीटा व्हर्जनच्या वेळेस करून घ्यायचं सर ते। विनोद, माईक बंद करा। हो सर। आपले 2 यादी भाग एका लोकेशनला आहेत सर, बरोबर? आणि ते दोघं यादी भाग तुम्हाला शिफ्ट करायचे दुसऱ्या शिफ्ट करायचंय, त्यातलं एक शिफ्ट करायचंय, कारण इकडे बिल्डिंगच नाही नवीन करायला, म्हणून त्याला शिफ्ट करून तिथे 2 करतोय आपण दुसरीकडे। बरं, म्हणजे पार्ट नंबर 1 आणि पार्ट नंबर 2, ठीक आहे। आता यांची 2 आपण दुसऱ्या लोकेशनला शिफ्ट करतो आणि त्याची फार जास्त करतोय आपण पार्ट नंबर 2 चे। एक मिनिट सर, एक मिनिट। पार्ट नंबर 1 आणि 2 एकाच लोकेशनला आहे, बरोबर आहे? हा, पार्ट नंबर 2 तुम्हाला शिफ्ट पण करायचा आहे, ठीक आहे? हो। आणि तो नवीन ठिकाणी जाणार आहे, त्याचे 2 यादी भाग पण तयार होणार नवीन। हो, बरोबर 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 सर? हो बरोबर। आणि तो शिल्लक नाही अजिबात। हा सर, आता तुम्ही प्रपोजल देताना कसं दिलंय? नॉमेनक्लेचर चेंजचं दिलंय की काय दिलंय, कसं दिलंय मग? दोघं दिले त्याच्यामध्ये। हा सर, तुमचा ओल्ड पार्ट नंबरचं नॉमेनक्लेचर चेंज मध्ये येईल फक्त, बरोबर आहे? हा, आणि नवीन यादी भाग तुम्हाला तयार करायचा आहे तो। ओके, हा हा। त्याच्यासाठी
त्याच्यासाठी तुम्हाला पीएस बिल्डिंग क्रिएट करून देता येईल आमच्याकडून. ओके, चालेल. ओके सर. अजून काही क्वेरी कोणाची? याला सर ओल्ड सिरियल नंबर आणि न्यू सिरियल नंबर आपण दाखवणार होतो. ठीक आहे सर, एक मिनिट. कैलासजी. हा सर. एकदा स्प्लिटची प्रोसेस रिपीट करून सांगा. हो, एक मिनिट सर, फक्त एक मिनिट. वो उनको अभी जब उन्होंने सिरियलाइज ऑटोमेटिक बनाते हैं सर. एक मिनिट थांबा जरा. मोक्षी मैडम, तो उसमें उसका फिर वो हाँ जी। लिस्ट चाहिए उनको कि ओल्ड सीरियल नंबर न्यू सीरियल नंबर कौन सा आया है उसको. सर आप जाइए सीसी लॉगिन पे, ERO से लॉगिन है ना, है लॉगिन है. इसी लॉगिन में जाइए, पहले टैब पे सीरियलाइजेशन पे. हाँ, एक मिनट. हाँ, पहले टैब पे सीरियलाइजेशन पे जाइए. सीरियलाइजेशन पे. ओके. नहीं, रैशनलाइजेशन के पहले पॉइंट सीरियलाइजेशन हाँ, पे एक जाइए. एक मिनट. इस पे किसी भी पार्ट पे, हाँ, Sorry. किसी भी पार्ट पे व्यू करिएगा. हाँ जी, इसी पे जाइए, किसी भी पार्ट पे व्यू करिए. व्यू नीचे पार्ट की लिस्ट है ना, किसी भी पार्ट पे व्यू करिए. हाँ, ये सर आप देखिए यहीं पे दिख रहा है न्यू सीरियल नंबर ओल्ड, और PDF में भी डाउनलोड हो सकता है. एक मिनट. ये पूरे पार्ट की लिस्ट है मैडम, बराबर है. हाँ जी. शिंदे सर,
सर पूर्ण लिस्ट अवेलेबल आहे सर आपल्याकडे, बरोबर. हा, त्या लिस्ट नुसार आपण करू शकतो सर काम त्याच्यावरती पण करायचं असेल तर. सर हे बघा सर. हाँ बोला. कैलाश जी, मैं एक और बात आपको बताती हूँ. हाँ मैडम. हाँ, वो ये है कि आपने जितनी भी पार्ट मैनेजमेंट में रिक्वेस्ट बनानी है, सब ये ट्रेनिंग में भी बताया गया था, मैं अभी भी बता रही हूँ. पहले क्रिएट की सारी बनानी है, फिर मर्ज की बनानी है. ओके मॅडम. ओके ओके. सर्वांना तीच सूचना आहे फक्त की जे पण पहिले नवीन पोलिंग बूथ क्रिएट होणार असतील, नवीन पार्ट तयार होणार असतील, तर सगळे पार्ट पहिले तयार करायचे, त्यानंतर मर्ज डिलीट करायचं. सर्वात पहिले स्प्लिट क्रिएटची ऍक्टिव्हिटी ज्या यादी भागांमध्ये असेल त्यांचं काम पहिले पूर्ण करायचं आणि त्यानंतर मर्ज डिलीटची ऍक्टिव्हिटी करायची आहे. कैलासजी, एक याच्यामध्ये चेंज इन नॉमेनक्लेचर असेल किंवा नवीन पीएस बिल्डिंग क्रिएट करायची असेल तर त्याचा तुम्हाला कळवण्यासाठी काही फॉर्मॅट किंवा काय आहे का? पाठवतो सर मी आपल्याला. आणि सर त्याच्यात एक गोष्ट काय फक्त म्हणजे तुम्हाला सांगतो, जर कधी आत्ता तुम्ही कुठली तरी एखादी बिल्डिंग त्या ठिकाणी मॅप जरी केली आत्ता, बरोबर आहे, नवीन पार्ट तयार करताना, तो इश्यू तुम्हाला फक्त नवीन पार्ट तयार करतानाच येणार आहे फक्त, की बिल्डिंग उपलब्ध नसेल तर तुम्ही एका दुसरी बिल्डिंग मॅप करू शकतात, बरोबर. आणि ज्या वेळेला बीटा व्हर्जनसाठी आपल्याला उपलब्ध होईल ई रोल, तर त्याच्या अगोदर माझ्या लॉगिनने किंवा तुमच्या इयरोनच्या लॉगिनने ती बिल्डिंग आपण क्रिएट करून देऊ त्यावेळेला. ओके, परंतु शिफ्टिंग ऑफ लोकेशनचे पण काही प्रस्ताव आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे नवीन ते पण सर आपण त्या बीटाच्या वेळेला करू शकतो सर. ते बीटा डाउनलोड करण्याच्या अगोदर करून घेऊ सर आपण, ते सांगतोय सर आपल्याला. ठीक आहे सर. सर, कॅन यू रिपीट दिस स्टेप ओव्हरव्ह्यू? कोणती स्टेप? न्यू पीएस. न्यू पीएस. रॅशनलायझेशन, प्री रॅशनलायझेशन, पार्ट मॅनेजमेंट. अतुलला कॉल करा, साताऱ्याचा लॉगिन करा, प्रमोदला कॉल करा. कैलाशजी, एक मिनिट. आता यांचं मी एकदा सांगतो फक्त. क्रिएट न्यू स्प्लिट, क्रिएट न्यू रिक्वेस्ट साठी क्रिएट न्यू रिक्वेस्ट. नवीन पोलिंग बूथ क्रिएट करायचं आहे, तर त्यासाठी क्रिएट स्प्लिट. क्रिएट म्हणजे नवीन पोलिंग बूथ क्रिएट होणार आणि दुसरं पोलिंग बूथ स्प्लिट होणार. स्प्लिट झालेले जे वोटर ते नवीन क्रिएट झालेल्या पोलिंग बूथला जातील. डोनर पार्ट, ज्या पार्टचे तुम्हाला 2 भाग करायचे तो पार्ट सिलेक्ट करायचा आहे. 17 नंबर पार्ट घेतला, डोनर पार्ट. इलेक्टर सिरियल नंबर वाईज किंवा सेक्शन वाईज तुम्ही घेऊ शकतात.
नाही सर पासवर्ड पण द्या. क्रिएट स्प्लिट डोनर पार्ट, सातशे 36 वोटर त्याच्यामध्ये आहेत, इलेक्टर सिरियल नंबर वाईज. आणि खाली तुम्ही त्याच्या डिटेल सिलेक्ट करायचे आहे. रुरल असेल तर तुम्हाला ते त्याचं पंचायत सिलेक्ट करावी लागेल आणि त्या पंचायतच्या अंडर जे तुमचं विलेज आहे ते विलेज पण सिलेक्ट करावं लागेल खाली. आणि व्हेरीफाईड ऑल पीएस पण झालंय, त्यांनी ही पार्ट स्प्लिट मर्जची ऍक्टिव्हिटी सुरू करावी. फक्त एवढंच आहे की संपूर्ण स्प्लिट क्रिएट मर्ज डिलीट सर्व यादी भागांचं झाल्यानंतरच सबमिट करायचं आहे, त्याशिवाय सबमिट करू नका. आणि नवीन यादी भाग तयार करताना पण ते सिक्वेन्शियलीच तयार करा. मधला मिसिंग झाला किंवा काय असं करू नका. त्याच्यामुळे तुमचं झालेलं काम पण पुन्हा डिलीट करावं लागणार आणि पुन्हा नव्याने रिक्वेस्ट तयार करावी लागणार ती. कैलासजी, हे आता स्प्लिट मर्ज आपण केल्यानंतर म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे ते परत ऑनलाईनला चेक करायचं असेल तर त्याची प्रिंट आउटचं वगैरे ऑप्शन आहे का? म्हणजे त्यांनी हो, काय हा जो एक serial रिपोर्ट आहे number- ना मॅडम, इथं डाउनलोड पार्ट फॉर्मॅट जो आहे ना, बरोबर आहे, हा. हा रिपोर्ट डाउनलोड होणार आहे आणि तिथे त्यांना दिसणार आहे ते. आणि कैलास सर, हा सिरियल नंबर जो जुना आहे तो आणि नवीन असा क्लिअर दिसणार ना त्याच्यामध्ये? अहो तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला मी पीडीएफ फाईल दाखवली ती, बरोबर आहे, एक तुम्हाला दिलेलं आहे सगळं ते काय करायचं तुम्हाला, ठीक आहे. हॅलो सर, हा बोला. ओल्ड सिरियल नंबर आहे की नाही, तो ओल्ड सिरियल नंबर म्हणजे आपलं कंटिन्यू रिव्हिजन मध्ये केलं तेच ओल्ड सिरियल नंबर आहे का आपण हाऊस मध्ये ऍडजस्ट केल्यानंतर ते ओल्ड नवीन असं आहे? हा नवीन सिरियल नंबर जो तयार झालाय नवीन, ठीक हा, तो draft चा, आता आहे, draft चा त्या सेक्शन मध्ये प्रॉपर सिरियलायझेशन झालंय, त्याचा हा सिरियल नंबर आहे नवीन, ठीक आहे. आणि ओल्ड आहे ते कुठला आहे? हा ओल्ड आहे इकडचा. हा होय की, तो त्याला पलीकडला ओल्ड आहे, पण तो आपलं जे 7 ह्याला तारखेला जी यादी डाउनलोड केली तो ओल्ड सिरियल नंबर आहे का? 2 मिनिट. 7 तारखेला जी यादी डाउनलोड करायला दिली आम्हाला आणि त्यानंतर पुन्हा 18 तारखेला तेच ओल्ड सिरियल नंबर आहे का तो? एक मिनिट थांबा म्हणजे जरा, त्याच्यावर आम्ही त्याच्यामध्ये rationalizationचा डिलीट, प्रस्ताव केला. अहो जरा थांबा, हो थांबा ना जरा, थोडंच थांबा जरा. मोक्षी जी, ये जो है, ये यहाँ पे जो सीरियल नंबर आ रहा है अभी, ये वाला ओल्ड वाला, ठीक है, कौन सा? ये ओल्ड सीरियल नंबर, हाँ जी हाँ जी ये हमारा ड्राफ्ट का है ना, ड्राफ्ट रोल यानी कि जो हाँ रोल जी हाँ जी उसका ही है ना वो तो। देखिए ड्राफ्ट के बाद जो ऐड हुए होंगे उनका अलग सीरियल नंबर होगा। ये हाँ बराबर, जो सीरियल नंबर ये सीरियलाइजेशन शुरू करने से पहले का ये वो वाला है। ओके, तो एक मिनट मैं देखता हूँ अभी, जहां पर कुछ तो भी इलेक्ट्रॉन ऐड हुए होंगे, बराबर है, वो तो लास्ट में ही ऐड हुए होंगे ना, वो तो ड्राफ्ट में होंगे ही नहीं आपके।
ड्राफ्ट में नहीं होंगे, लेकिन समझ लीजिए अभी 1 नंबर सेक्शन है, बराबर है, वहां पर पहले 1 से लेकर 100 तक वोटर्स थे, ठीक है। उसके बाद में ड्राफ्ट के बाद में वहां पर हाँ वोटर जी। ऐड हुए वो सेक्शन में, बिल्कुल। तो उसका सीरियल नंबर था 1029, तो ओल्ड वाला 1029 दिखेगा हाँ ना? जी, हाँ जी। ठीक है, बिल्कुल, बिल्कुल। ठीक है, वही पूछना था। ओके। हा ओल्ड आहे, जी यादी तुम्ही आता डाउनलोड केलेली असणार आहे रोल फ्रीज झाल्यानंतरची, तो सिरियल नंबर येणार आहे तुमचा. कैलासजी, हा बोला. उंबरकर बोलतोय. आमची रिक्वेस्ट अशी होती की आता ही सर्व प्रोसेस तुम्ही समजावून सांगितलेली आहे, बरीचशी समजली आम्हाला, परंतु ERO लेवलला EROना आणि EROचा जो टेक्निकल स्टाफ आहे त्यांना आपण प्रशिक्षण द्यावं. डिव्हिजन वाईज जर देता आलं तर बघा प्लीज, रिक्वेस्ट आहे. सर ठीक आहे सर, बरोबर, पण आता सर तुम्हाला ते काम पुढे सुरू करावं लागेल आणि जिल्हा स्तरावरून बाकीच्यांना तुम्ही ऑर्गनाईज करा सर. मी ते पण करतो, ते पण बघतो, तुम्ही सांगा डिव्हिजन वाईज ते पण ट्रेनिंग देऊया सर, पण आता तो वेळ नाही हातामध्ये खूपच असं राहिलेला. कधी करायचं आहे कैलासजी सुरू? आता सुरू करा मॅडम, ते सुरू करा. एक मिनिट, मला एक डाऊट, एक मिनिट मोक्षी मॅडम, मोक्षी मैम बोलिए, बोलिए। अभी हमने जो सीरियल नंबर था उसका पुराना, वही नोशनल हाउस नंबर दिया था, बराबर है? हाँ जी। तो इसका अगर नोशनल हाउस नंबर 799 है, तो ये ओल्ड सीरियल नंबर 812 कैसे आ सकता है फिर? सर मेरे को आप एक बार एपिक बता दीजिए। एपिक नंबर, ये एपिक नंबर मेरे को व्हाट्सएप करना है एक बार, वो सॉरी करता हूँ। अमन टीम्स पे करना है एक एपिक नंबर मेरे को। हाँ मैं भेज रहा हूँ, तो मेरे को व्हाट्सएप पे डालो। 8:30 पर्यंत रेड अलर्ट दिलेला आहे. उद्याचा उद्याही दिलेला आहे. आमचं करून जाणार आहे का? आमचं करून जाणार आहे. अरे तुषार तुषार अरे देश मी घेऊन झाले. मी तो रिपोर्ट डाउनलोड मैं केला. एक बार देख के बताती हूँ आपको, ठीक है? हाँ ठीक है. शिंदे मॅडम, कैलास सर. हा मी सर ते नवीन कैलास सर, हा बोला. ते नवीन मतदान केंद्र जे करायचे आहेत ना, त्याचे नवीन बिल्डिंग आहेत, ते जर ऍड करून दिलं तर आम्ही काम चालू करू सर लवकर. हो, तुम्ही आता सगळ्यांमध्ये नवीन बिल्डिंग आहे का तुमची विनोद? नाही सर, एक 4-5 चे आहेत सर तसे. हा, ज्यांच्यामध्ये आहे ते पण करून देतो तुम्हाला लगेच. हो सर. ठीक आहे, करतो मी ते. आणि याच्यामध्ये विनोद हा सर. आता पुरता एक कुठली तरी बिल्डिंग सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे? बरं जेव्हा बीटा डाउनलोड करू आपण त्यावेळेला ती बिल्डिंग ऍड करून देऊ, तेव्हा मॅप करा प्रॉपर ते, ठीक आहे? बरोबर सर. हा, हे जे पण काही आपण काम केलं. हा हा बघा रिपोर्ट येतो. दिसला का रिपोर्ट तुम्हाला? एक मिनिट. या इथून तो रिपोर्ट डाउनलोड करतो मी, तो डाउनलोड पार्ट फॉर्मॅट, ठीक आहे?
हा बघा रिपोर्ट तो फ्रॉम टू सिरियल नंबर. सबमिट करायच्या अगोदर डाउनलोड करा, तेच सांगतोय ना मग, सबमिट करायच्या अगोदरच ना मग. अहो तुम्ही हा रिपोर्ट डाउनलोड करताय, बरोबर आहे, हा रिपोर्ट तुम्ही चेक करताय, तो रिपोर्ट तसाच असणार आहे तिथं, ठीक आहे. सबमिट केल्यानंतर पण तोच रिपोर्ट राहील ना तिथं, तो कशाला चेंज होईल? असणार आहे ते, असणार आहे तसं. इंग्लिशमध्ये हा सर, याच्यामध्ये मेसेज येतोय त्या डाउनलोड रिपोर्टच्या खाली की बुवा आपल्याला जो ओरिजिनल आपला प्रस्ताव आहे त्याची पीडीएफ कॉपी पण अपलोड करायची नाही करायची सर, सर तेवढं नाही करायचं सर, ते बरोबर आहे. ओके 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 चालेल. हा ठीक आहे. प्रोसेस सर्वांनी सुरू करा आता, ज्यांचं फॅमिली ग्रुपिंग कंप्लीट झालंय त्यांनी. फक्त काळजीपूर्वक करा, याच्यामध्ये रिवर्ट किंवा रोलबॅक होत नाही. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला नवीन पीएस बिल्डिंग ऍड करायची आहे ती आता लगेच ऍड होऊ शकत नसेल तर तुम्ही दुसरी कुठली एखादी पीएस बिल्डिंग त्याला मॅप करू शकतात. जेव्हा आपलं बीटा व्हर्जन डाउनलोड होईल, त्या डाउनलोड होण्याच्या अगोदर आपण ती बिल्डिंग मॅप करून घेऊ शकतो त्या ठिकाणी. हॅलो सर, बोलत आहो सर. ते फॅमिली ग्रुपिंग थोडं सांगून देता का सर? ते कन्फ्युजिंग वाटलं मला थोडंसं. फॅमिली ग्रुपिंग कन्फ्युजन वाटतंय कसं काय? ते आमचे कशात जेवढे मतदार आहेत तेवढेच आता नाही का क्रिएट झालेलं आहे फॅमिली सर. तेवढेच आहेत बरोबर आहे, ते तेवढेच आहेत, ठीक आहे. आता ते न्यू जे आलेले आहेत त्यांच्या फॅमिलीला कसे हे करायचे थोडंसं त्याचे थोडक्यात सांगा सर. ड्राफ्ट आता बाकी लोकांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न घ्या, कारण वेळ कमी राहिला आपल्याला पुढे. आता ते आहे सर, मी आता संपवतो पण आहे, मी आता जास्त वेळ मी पण नाही देऊ शकतो. मला सीओ साहेबांनी पण बोलवलंय खाली जायचं त्यांच्याकडे, आणि ते जे इश्यू आहेत आपले ते पण सांगायचे जरा स्पीडचे वगैरे सरांना आपण, ठीक आहे सर. फॅमिली ग्रुपिंग करताना तुमचे ड्राफ्ट पर्यंतचे सिरियल नंबर जसे तसे ठेवलेत, जो सिरियल नंबर आहे तोच नोशनल हाऊस नंबर अलॉट केलेला आहे त्यांना, ठीक आहे. यानंतर त्या ड्राफ्ट मध्ये असलेल्या फॅमिलीमध्ये जर एखादा वोटर ऍड झाला असेल तर तुम्ही खाली जे ऍड झालेले वोटर ते वरती तुम्ही शिफ्ट करू शकतात. दिखाएंगे मेरे को सीरियल नंबर वापस, उसका वो वाला कहाँ से आप डाउनलोड कर रहे हैं? तो ये है। उसके बाद हम लोगों ने क्या करा, जो एग्जिस्टिंग इंडेक्स लगा हुआ है पार्ट नंबर पे, हमने उस पे चला के देखा तो वो देखो इंडेक्स लगे होने की वजह से सिर्फ 341 रोज उसने स्कैन करी है और विद 328 सेकंड उसने रिस्पांस दे दिए। सॉरी 328 मिलीसेकंड। हाँ, तो अब आप ये देखो कि इसकी वजह से काफी वो है परफॉर्मेंस का। तो हमें यही लग रहा है कि मैंने शिवम से एक बार ये भी पूछा कि यार ये प्रॉब्लम झारखंड या उसमें क्यों नहीं आई है, वो कह रहे हैं सर विद इन असेंबली भी हो सकता है रिकॉर्ड काउंट में ज्यादा वो हो। अब यही चीज का मैं एक बार कुलभूषण से एक्चुअली मैं यही क्वेश्चन का आंसर पूछना चाह रहा था कि अगर वो लोग ये पूछते हैं कि ये प्रॉब्लम फिर झारखंड को क्यों नहीं आई, जेएनके को क्यों नहीं आई, तो अगर क्योंकि पार्ट नंबर पे इशू है खाली असेंबली लेवल तक का ठीक है, बैक करके दोबारा जाइए। 1 लाख के आसपास 631 के का मतलब 6 लाख के आसपास रिकॉर्ड्स वो स्कैन कर रहे हैं। तो क्या असेंबली साइज वेरी कर रहा है क्या? महाराष्ट्र उन स्टेट्स के छोटे असेंबली थे क्या? हो सकता है मतलब डेटा वॉल्यूम के हिसाब से भी फर्क पड़ जाएगा ना इसकी वजह से। अगर वहाँ की असेंबली छोटी है 2 लाख साइज की है तो वहाँ पे जल्दी आ गया होगा, और यहाँ पे 6 लाख असेंबली काउंट है, रिकॉर्ड काउंट है, तो ऑब्वियसली फर्क पड़ जाएगा और वो फिर फर्क एक्सपोनेंशियली बढ़ता है, लिनियरली बढ़ता है। तो ये चीज एक बार हम नहीं हो रहा है। अमन ये जो पीडीएफ डाउनलोड होएगी ना, ये मेरे को भेजना इस एपिक की, ठीक है? ठीक है। ये मेरे को टीम्स में भेजना। ओके, वो अभी डाउनलोड किए थे क्या? हाँ ये वाले ना, तो भेजिए ना।
स्क्रीनशॉट निकाल के भेज दीजिए कहाँ पे गलत आ रहा है मेरे को बताइए आप। एक मिनट है। यही डाउनलोड हुई है ना। ऊपर करिए हेडिंग में यहाँ पे ये ओल्ड सीरियल नंबर दिखा है 772। हाँ जी, और तो न्यू भी नोशनल हाउस 772 नंबर ही तो है। नोशनल हाउस नंबर है 759। अच्छा ओके, ठीक है, ठीक है, पीडीएफ मेरे को भेजना है एक बार। भेजता हूँ। अमन, ये पीडीएफ टीम्स करना मेरे को। हाँ वो सब पीडीएफ ही दे दी। सर ते अपलोड ऑप्शन मध्ये काय अपलोड करायचं आहे का? स्टार मार्क आहे त्याला. सर ते अपलोडला ते मॅन्डेटरीज म्हणताय सर ते. 2 मिनिटं जरा। इथं हा डाउनलोड पार्ट फॉर्मॅट डाउनलोड करायचा आहे, बरोबर आहे, आणि याच्यावरती साइन करून तो अपलोड करायचा आहे। प्रत्येक याच्यावर ERO ची साइन सर. हे बघा, हे जे काही ऍक्टिव्हिटी मी केली ना, बरोबर आहे, 4 यादी भागांची ऍक्टिव्हिटी मला इथे दिसते, याच्यावरती साइन करणार आणि अपलोड करणार मी ते। ओके, ठीक आहे, ठीक आहे। मी ट्रेनिंग संपवतोय आता, पुढे आता प्रोसेस करायला सुरुवात करा। कैलाजी एकच आहे आता, हा जो ओल्ड आणि न्यू सिरियल नंबरचा जो गोळा अजून भेटलेला नाहीये, ते सांगतो सर त्यांना, ते व्हेरीफाय करायला लावतो लगेच, ते करताय, चेक करून लगेच सांगताय सर मला, ते कळवतो। मग त्याच्यानंतर सुरू करायचं का काम? सुरू करायला काही प्रॉब्लेम नाही सर। सिरियल नंबर मग चुकतील ना, जर समजा याच्यात काही फॉल्ट निघाला तर परत मग ते सिरियल नंबर 5 मिनिटं फक्त, ते लगेच चेक करताय, चालू रहा। उनको क्या कहना है, अगर वो सीरियल नंबर वहाँ पे दिख रहा है, नोट नंबर क्या गया, तो क्या काम करें हम लोग, वेरीफाई करवा के देना पहिले। सर मी कळवतो आपल्याला ते, हा थांबा थोडंसं बघतो त्याच्यावरती। ठीक आहे, ठीक आहे। मी ट्रेनिंग संपवतो आणि आपल्याला मेसेज करतो केव्हा सुरू करायचं लगेच असं, ठीक आहे।